तर हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता झाली आहे सकाळ आणि सकाळची वाजली आहे 5:30. तर 5:30ला मी उठले होते, कारण ह्यांना आज मॉर्निंगची शिफ्ट होती, तर यांना 6:30ला जावं लागतं. तर मग मी उठले आणि ब्रश करायला घेतला पहिले तर. आणि आमच्यात कोणी उठलं नव्हतं, आदेश नाही, आरोही नाही. रात्री लेट झोपता म्हणून सकाळी खूप उशिरा उठता. मग मी ब्रश वगैरे केला, स्वच्छ फेसवॉश वगैरे केला, हात पाय तोंड स्वच्छ धुतले आणि आले कणिक मळायला. आणि सगळ्यात म्हणजे स्वयंपाक करायच्या आधी कणिक मळून ठेवले ना, सगळं काम होईपर्यंत कणिक मस्त व्यवस्थित नाही का भिजते, आणि मग चपाते पण मस्त येतात त्याच्यामुळं. तर मग मी लगेच ती कणिक मळून ठेवली, तिला तेल वगैरे लावून थोडा वेळ बाहेर म्हणजे असं थोडं भिजण्यासाठी ठेवून दिली. आणि नंतर मग लगेच माझे 2-3 भांडे पडले की ती लगेच मी घासून घेते. मग त्यानंतर काय होतं माहिती आहे का, किचन ओट्यावर आहे ना गर्दा पडतो ना, मग त्याच्यात त्याने मला कामच करता येत नाही. मला किचन ओट्यावरली मोठी जागा लागते, नाहीतर मग माझ्याकडनं जास्त सांडणं वगैरे जास्त होतं माझं. तेल सांड कुठं, पीठ सांड कुठं, मीठ सांड असं होतं. त्यामुळं मग मी पहिलेच किचन ओट्यावर काही ठेवतच नाही. मग मस्त भाजी करायला घेतली. भाजीसाठी काही नाही, आज मुगाची डाळ करायची होती भाजीला, कारण भाजीचं पण सगळं संपलं होतं. मग त्यामुळं एक कांदा घेतला, मिरच्या घेतल्या, आणि ही मिरच्या काही तिखट नसतात त्याच्यामुळं जास्तच घेतल्या थोड्या, फक्त त्याला चव लागते भाजीला म्हणून या मिरच्या घेतल्या. आणि 2 मोठे टमॅटो घ्यायचे, कारण जेव्हा ती भाजी करतो ना आपण मुगाच्या डाळीची, त्यात टमॅटो टाकले ना जास्त तर भारी लागते ती भाजी. तर ती भाजी करायला घेतली. मस्त टिफिन त्यांना करून दिला, आणि आमच्या पण म्हणजे ह्यांच्या पुरता स्वयंपाक केला. नंतर आम्ही उठल्याच्या नंतर मी आता हे गेलं ना की झोप काढते, आणि नंतर मग बाकीचे परत कामं करायला घेते. 8:30 वाजता उठत असते मी परत. हे जातात 6:30ला, 2 तास झोप घेते, आणि मग नंतर उठल्याच्या नंतर बाकीचे कामं आवरते मी. एवढ्या लवकर उठून काय करायचं म्हणून मी परत झोपे जात असते. मग सकाळचं वातावरण पण तुम्हाला दाखवते बघा, किती मस्त एकदम शांत वातावरण, असं मस्त झोप लागते नाही का. चला मग बाय, मी पण झोपते.